परिसरात विद्युत रोहित्र चोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्या अनुषंगानं गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्युत रोहित्र चोरी गेल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असं. तसेच परिसरात अंधार राहत असल्यानं इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या. विद्युत रोहित्र हे दुर्गम भागात असल्यानं चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार CCTV याद्वारे तपास होणं अडचणीचं होतं. मात्र पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व पथकाची बैठक घेऊन सन 2025 व 26 मधील दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरता मार्गदर्शन करून सूचना केल्या. त्या अनुषंगानं जुन्नरखेड उपविभागात कामकाज करणारे अधिकारी अंमलदार त्यांच्या पथकाला नियुक्त करण्यात आले. गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्यांची वेळ, गुन्ह्यांची कार्यपद्धत याचा आढावा घेण्यात आला. तपास पथकानं गुन्ह्यांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळाकडे येणारे जाणारे रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केलं असल्याचं गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानं संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे 2 तपास पथके रवाना करण्यात आली. विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तपास पथकाने सापळा रचून आरोपी भास्कर रंगनाथ केवळ वय वर्ष 34 राहणार पिराचीवाडी निमदरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, कृष्णा बबन जाधव वय वर्ष 30 राहणार मिडगुलवाडी कान्होर मेसाई तालुका शिरूर जिल्हा पुणे, दीपक लहू भालेकर वय वर्ष 30 राहणार ढगाडवाडी येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, सुखरूप सुखदेव नांगरे वय वर्ष 24 राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, राजेंद्र भालचंद्र भालेकर वय वर्ष 33 राहणार ढगाडवाडी येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना 17 मार्च 2026 रोजी मांजरवाडी रोड पुणे नाशिक बायपास जवळ परिसरातून सापळा लावून ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी विद्युत रोहित्र चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितलं असून तपासादरम्यान गुन्हे करण्यासाठी वापरलेली एर्टिगा कार, अल्टो कार अशी 2 चारचाकी वाहने, चोरी केलेल्या 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. चौकशीमध्ये त्यांच्याकडून खालील 23 गुन्हे उघडकीस आले. उघडकीस आलेले गुन्हे: नारायणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 53/2026, भादवी कलम 136. खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 27/2026, भादवी कलम 136. रांजणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 469/2025, भादवी कलम 136. जुन्नर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 177/2025, भादवी कलम 136. रांजणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 465/2025, भादवी कलम 136. खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 578/2025, भादवी कलम 136. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 238/2025, भादवी कलम 136. भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 248/2025, भादवी कलम 136. शिरूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 688/2025, भादवी कलम 136. त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 384/2025, भादवी कलम 136. यवत पोलीस स्टेशन 560/2025, भादवी कलम 136. खेड पोलीस स्टेशन 385/2025, भादवी कलम 136. दौंड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 177/2025, भादवी कलम 136. यवत पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 165/2025, भादवी कलम 136. उरळी कांचन पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 54/2025, भादवी कलम 136. उरळी कांचन पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 39/2025, भादवी कलम 136. रांजणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 33/2025, भादवी कलम 136. रांजणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 19/2025, भादवी कलम 136. त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025, भादवी कलम 136. सासवड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 311/2025, भादवी कलम 136. खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर
468/2025 भादवी कलम 136 खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 18/2025 भादवी कलम 136 खेड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 11/2025 भादवी कलम 136 असे एकूण 23 गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी देखील अहिल्यानगर, पुणे ग्रामीण जिल्ह्यात विद्युत रोहित्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसो, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीन, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.